श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 51 ते 60. ना तरी शब्द ब्रह्माब्दी माथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. आणि अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी या ठिकाणी काढलेले आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके पदाले परिपाके आमुदासी. मग ते भारतरूप असणारं लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कडवलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन जणू काय त्याला साजूकपणा आलेला आहे आणि त्याचे गीतारूपी साजूक तूप या ठिकाणी बनलेले आहे. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवीजे संती सोहंभावे पारंगती रमीचे जेत. वैराग्यशाली लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे म्हणजे सोहंभावने जेथे ते रममान होतात. जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती म्हणितली कथा. भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी कथा तिनी लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात देखील प्रसंगानुरोधाने सांगितली गेली आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता असं म्हणतात, ब्रह्मदेव व शंकरजीची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कन कोवडे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदू मनाने वेचतात. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपणे चित्ता अनुनिया. त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनाचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा या ठिकाणी अनुभवायची आहे. हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोलादी झोंबिजे प्रमयासी. हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातल्या मनात हिचा विचार करावा, इंद्रियांना पता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी ये. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. त्याचप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे प्रत्येकाने सेवन करायचे आहे. का आपुला ठाव न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा चंद्र दिसू लागतात चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसे भोगावे ते तिलाच ठाऊक असते.